एवढंच होतं की टीव्हीवर एक दिवस आपल्याला दिसायचा. आणि मला असं वाटतं, मी खूप स्वार्थी आहे, की येणाऱ्या प्रत्येक जन्मात मीच त्यांचा मुलगा असावा आणि तेच माझे आई वडील असावे. दुसऱ्या कोणाच्या नशिबी तेही येऊ नयेत आणि मीही कुणाच्या पोटी जन्माला, मी फक्त ते माझे मम्मी पप्पा आणि मी. तर माझ्या आयुष्यातला पहिला ईमेल आयडी काढला होता, तो असा काढला होता, pranayranbir@gmail.com. माझी जी मित्र होती ती मला चिडवायची, प्रणय रणबीर थोरवडे. वाईट वाटायचं. हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रणय विजय थोरडे. मी एक आर्टिस्ट आहे, अभिनेता. आणि बरेच वर्ष झालं या क्षेत्रामध्ये मी काम करतोय आणि पुढेही मला करायचंय. अ, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अभिनयाची सुरुवात जर म्हणायला गेलं तर 2011 ते 2016 या दरम्यान मी थिएटर करत होतो. म्हणजे मराठी एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धा, अशा एकांकिका स्पर्धा करत असताना मग हळू-हळू अ, अभिनयाची आवड लावली. म्हणजे आवड लाभली म्हणजे असं काय फिक्स नव्हतं की मला ऍक्टर बनायचंय. पण कधीतरी असं लहानपणी असायचं की टीव्हीवर असं मी बघतोय, शाहरुख खानला बघतोय किंवा ऋतिक रोशन, म्हणजे बरेच कलाकार आहेत त्यांना बघतोय. तर एक असं आतमध्ये असायचं की अरे मला पण टीव्हीला दिसायचंय किंवा टीव्हीवर दिसायचंय. हे मी कुणाला बोलत नव्हतो आणि मनातल्या मनात असायचं. पण मग मग डान्स वगैरे करायला. डान्स केल्यानंतर मला माहित नव्हतं की पुढं कुठं जायचं आपल्याला किंवा काय करायचं. काहीच माहित नव्हतं. फक्त रिएलिटी शो बघ किंवा डान्स बघ किंवा सिनेमा बघ. सिनेमांची खूप आवड मला लहानपणापासून. मी सिनेमा खूप बघायचो. मराठी, हिंदी, इव्हन कोणता तमिळ असेल, गुजराती सिरियल लागला तरी मी ते बघत बसायचो. म्हणजे मला ती भाषा समजते माहित नाही, पण ते इमोशन्स बघत बसायचो. अशी ती आवड निर्माण होत गेली आणि फायनली 2011 मध्ये मला एका ठिकाणी एक फ्रेंड होती, म्हणजे फ्रेंड नाही म्हणता येणार, अशीच एक मुलगी होती. अ, तिने मला सांगितलं की तू डान्स वगैरे करतो तर नाटक वगैरे करशील का? तर पहिल्यांदा मी नाहीच बोललो होतो तिला. त्याच्यानंतर मग परत पुढच्या गोष्टी बोलणं वगैरे झालं आणि परत तो पहिला एक्सपिरियन्स होता 2011चा राज्यनाट्य एकांकिका स्पर्धा, जे आपले कराडमधले अर्बन करंडक एक बँक आहे, ते भरवत होते. आणि मग त्याच्यानंतर ह्या गोष्टींची प्रोसेस समजायला लागली आणि हळू टिंग काय आहे किंवा म्हणजे ते त्यावेळी असं होतं की बरंच काही शिकायचं आहे आपल्याला, पण ते माहिती नव्हतं किंवा मार्ग नव्हता की अ, कुठं जायचंय, कोणाशी बोलायचं आहे. फक्त एवढंच होतं की टीव्हीवर एक दिवस आपल्याला दिसायचं आहे. आणि मग 2011 ते 2016 हा प्रवास सुरू होता. त्याच्यानंतर सिरियसनेस थोडासा कमी झाला आणि 2017, 18, 19 थोडासा मग मित्रांसोबत फिर किंवा मजा कर किंवा एन्जॉय कर, असं सगळ्या गोष्टी वेळ घालवला बराच. मग घरातल्यांना पण असं झालं की यार काय करणार आहे हा, किंवा नुसताच फिरतोय मित्रांसोबत, हा मित्र आला, तो मित्र आला. आणि शिक्षण म्हणजे माझं पहिल्यांदा मी 10वी झाल्यानंतर मी एसएम कॉलेजला मी सायन्सला घेतलं. त्याच्यानंतर मग परत मी 11वी केली. आणि त्याच्यानंतर मला असं झालं की मला पुढे नाही करायची 12वी, म्हणून मी परत डिप्लोमाला घेतलं इलेक्ट्रिकल पॉलिटेक्निकला. तिकडे गेल्यानंतर माझा नाटकाचा प्रवास आणि अभिनयाची आवड जास्त वाढायला लागली. त्यामुळे माझं तिकडे लक्ष कमी झालं. मग परत मी ते कमी केलं, मग बंदच केलं. मग ते कॉलेजच बंद केलं मी. पूर्ण कम्प्लीटच केलं नाही. त्याच्यानंतर मग परत 2017-18ला मी काही सिरियस नव्हतो. मी असा मित्रांसोबत जा, इकडे जा, तिकडे जा. आणि मग जरा जास्त टेन्शन यायला लागलं सतत घरी बसून बसून. मग एक दिवस असं वाटलं की यार आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आपण खूपच वेळ वाया घालवतो. आणि लॉकडाऊन मध्ये तर समजलं की कोणच नाहीये, म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची जबाबदारी करायची आहे, म्हणजे उचलायची आहे. आणि आपण कुणावर असं डिपेंड नाही राहू शकत की हा हा आहे ते होईल किंवा होईल. सो या रिअलायझेशन जे म्हणू शकतो ते लॉकडाऊन मध्ये झालं. आणि तेव्हा ते टिकटॉक आलं होतं. तर मला ऍक्च्युली मी असं होतं की माझं की मी थिएटरचा माणूस आहे, मी कशाला टिकटॉक वगैरे करू, आणि टिकटॉक करून म्हणजे ते थोडासा वेगळा थॉट होता त्यांच्याकडे बघण्याचा. थोडा इगो होता की मी थिएटर केलंय, मी कशाला टिकटॉक करू. ते वेळ अशी होती की चला करूया. म्हणून मग मी टिकटॉक कसं घाबरत घाबरत मी केलं. कोणाला पहिल्यांदा ते शेअर वगैरे करत नव्हतो की लोक मला मध्ये तू काय करतोय टिकटॉक, असं ते झालं. तरी पण मी धाडसानं ते केलं. मला वाटतंय आज डाउनलोड केलं आणि एक 20 किंवा 25 दिवसात मी ते व्हिडिओ वगैरे टाकले. तर 20व्या-25व्या दिवशी माझी एक व्हिडिओ व्हायरल झाली टिकटॉकवर. आणि ते सडनली एका रात्री माझे 10-15 हजार फॉलोअर्स वाढले. आणि मला खूप सारे मेसेजेस आणि ते नोटिफिकेशन वगैरे यायला लागले.
तर मला ते भारी वाटलं, थोडंसं किक बसल्यासारखं, की अरे भारी आहे. लोक मला बघायला लागलेत आणि सगळेजण लॉकडाऊन मध्ये आहेत. मला असं झालं की करूया, अरे छान आहे, नवीन नवीन लोक येत आहेत आणि त्यावेळेचे जे इन्फ्लुएन्सर होते ज्यांना आपण बघत होतो तेही मला मेसेज करतायत. मला भारी वाटलं. मी ते थोडंसं सिरियसली घेतलं आणि ते करायला लागलो. आणि नशीब नेहमीप्रमाणे ते टिकटॉक बॅन झालं. त्याच दरम्यान मला वाटतं त्याच एक 15-20 दिवसाच्या ह्याच्यामध्ये पिरियडमध्ये ते बंद झालं. टिकटॉक बंद झालं, परत मला असं असं काही फार वाईट नाही वाटलं. ती तर आवडतच नव्हतं, पण आपलं असंच करत होतो. असं झालं की अरे आता काय करायचं? परत शांत. परत थोडासा टाईमपास. मग परत लॉकडाऊन मला वाटतं एक 20च्या दरम्यान काहीतरी थोडंसं कमी आलं. 21 मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण ते थोडंसं कमी आलं, थोडंसं वातावरण कमी आलं किंवा मग माझे एक 2-3 मित्र होते, जे माझ्या ओळखीचे होते, जे सीरियलमध्ये ॲज अ एडी, असिस्टंट डिरेक्टर वगैरे काम करत होते. त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला. ते मला म्हटले, की "तू ये मुंबईला, आपण काहीतरी बघूयात, करूयात." मग मी त्यांच्यासोबत मड आयलंड म्हणून आहे, तिकडे मी शिफ्ट झालो आणि तिकडे राहिलो. मग सुरुवातीचा 1 महिनाभर आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की मला ॲज अन ॲक्टर मला काम करायचं आहे इंडस्ट्रीत. मला हे माहीत नव्हतं, की ज्युनियर आर्टिस्ट म्हणजे काय? हे मला सिरियसली माहित नव्हतं. मी ऐकलं होतं. मला असं वाटायचं, की ज्युनियर आर्टिस्ट म्हणजे अ, जो मेन मेन हीरो आहे किंवा जो लीड आहे, त्याच्यासोबतचा मित्र, त्याला ज्युनियर बोलत असतील किंवा तो म्हणजे त्यालाही तेवढंच माहिती असेल, की त्यालाही तेवढं बोलायचं आहे, डायलॉग. पण तिथे गेल्यानंतर काय, तर कन्सेप्ट वेगळीच होती. मग घरी होतो तिथे बसलेलो. माझे इथे 2 मित्र होते. त्यांनी मला सजेशन दिलं, की "तू इथे एक सिरियल कर." तर म्हणलं सिरियल करायला मिळते म्हणजे मी आता सगळ्यांना दिसणार आहे. तेच कट्टू लहानपणीचं, की आपल्याला टीव्हीवर दिसायचं वगैरे. आणि मग एक स्टार प्रवाहवर एक सिरियल होती, सांग तू आहेस. सिद्धार्थ चांदेकर वगैरे त्याचं काहीतरी हिरो वगैरे मराठी. मग त्या सिरियलमध्ये मला एक त्यांचा काहीतरी लग्न सराईचा वगैरे तो एपिसोड होता. त्यामध्ये क्राउड ॲज अ क्राउड म्हणून मला बोलवलं होतं. तेव्हा त्यांनी मला काहीतरी ₹600 काहीतरी पर डे दिला होता. आम्ही जाम खुश. म्हणजे मी कराडातून मुंबईला गेलो. सकाळी रात्रभर झोप नाही गाडीमध्ये आणि सकाळी उठून बरोबर 8:30च्या दरम्यान मी बरोबर तिथं सेटवर थांबलो होतो. काहीच करायचं नव्हतं. फक्त मला उभं राहायचं होतं. कॅमेरा जाणार होता. मी कुठेतरी मागे ब्लरमध्ये दिसतोय. पण हे मला माहिती नाही. आणि मी घरी फोन करून सांगतोय, की सीरियल भेटलेली आहे आपल्याला आणि आज बघा. घरातले शोधून दमले, पण मी काही कुठे दिसलो नाही, की कुठे आहे बाबा तू सीरियल गेली. मग जरा थोडंसं ते असं झालं, की यार आपण करतोय, पण ठीक आहे. तेव्हा पैसे मिळाले. असं झालं, की आता आपल्या इकडचा खर्च तरी ॲटलीस्ट आपण काढू शकतो. मग परत थोडंसं तिथं श्री स्वामी समर्थ सिरियल कलर्स मराठीला कलर्स मराठी कलर्स मराठीवरती सिरियल होती, श्री स्वामी समर्थ. मग त्या सिरियलमध्ये मी 15 ते 20 दिवस ज्युनियर म्हणून काम केलं. जे अ, मागासतात, म्हणजे सीन सुरू आहे, कुदळ वगैरे घेऊन जात आहे, कोण पोतं वगैरे घेऊन जात आहे, शेतकरी वगैरे जे दाखवत आहेत किंवा ते स्वामी समर्थ जे दाखवले त्यांच्या मागे जे उभा राहिलेले जे भावी भक्त आहेत, क्राऊड म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट तसं होतं. मग त्याचे पण पैसे मिळत होते. ₹700-800 असे पर डे मिळत होते. ते छान वाटत होतं. पैसे मिळत होते. पण तिथे एक असं हे व्हायचं, थोडंसं मनात असं खचीकरण व्हायचं, की मी मी आता क्राउडमध्ये असं बघतोय त्यांना, की यार मी करू शकतो ना. मी ह्यांच्यापेक्षा बारीक आहे. पण स्टिल मी क्राउडमध्ये आहे. पण माझा कॉन्टॅक्ट नाही किंवा ओळख नाही किंवा मला प्रोसेस काय आहे, कशी आहे, ती पुढे जायची ते माहीत नाही. त्यामुळे मी त्या क्राउडमध्ये होतो. मग एक दिवस मी धाडस केलं आणि तिथले जे कोण प्रोडक्शनचे असतील किंवा तिथले जे लोकं जे मेन होते, जे दिसायचे, की हां, हे मेन आहेत, हे मेन आहेत. त्यांना जाऊन विचारलं, की "सर," म्हणलं, "मी थिएटर केलेलं आहे आणि मला पण एखादं 1, 2, 3 डायलॉगचं काय असेल तर सांगा, मी करतो." "बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. बघूयात." असं त्यांनी मला एक आठवडाभर टोलवलं आणि जेव्हा त्यांना एका कॅरेक्टरची गरज होती आणि त्यांना बरोबर तो मुलगा नसेल मिळत किंवा समथिंग काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तर त्यांनी मला बोलवलं, "इकडे ये. असं-असं आहे, तू करशील का?" मी खुश. म्हणलं, "हां, सर करेन ना, का नाही?" डायलॉग आहेत, पण माती खायची नाही. व्यवस्थित करायचं. तुला देतोय आम्ही. मग मला तो एक चान्स होता, की हां, यार आपल्याला करायचं आहे. मग मी ते स्क्रिप्ट 2-3च काहीतरी समथिंग डायलॉग होते. आणि मी ती दिवसभर वाचतोय. असं, 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 असं. जेव्हा सीन आला, तेव्हा सगळेजण ते माझ्यासोबतचे जे 15 दिवस ज्युनियर करणारे सगळे हसत होते. हां, काहीतरी वाईट जीवन माती खाणार आहे. आणि मी तिथे गेलो, पण त्यांना माहिती नव्हतं, की मी सुद्धा हे केलंय. पण कुणाला बोलत नव्हतो. आणि गेलो आणि फर्स्ट टेक लागला. सगळे जमत स्वामी समर्थ आणि तिथले कॅरेक्टर किंवा ते जो जो काही स्टोरी लाईन होती. आणि तिथे त्यावेळी माझ्यावर कॅमेरा येतो आणि माझे डायलॉग सुरू होतात.
डायलॉग सुरू होतो, मी बोलतो आणि निघून जातो. तर तिथे एक साउंड गार्ड असतात, जे हेडफोन वगैरे घेऊन ते माईक किंवा आवाज या सगळ्या गोष्टी ते बघत असतात. ते मला बोलले, की "और एक बार तेरे को जाना पडेगा." तर मग मी त्याला म्हटलं, की "नहीं सर, हो गया, वन टेक हो गया." मग डायरेक्टर मला बोलला, की "हां, वन टेक झालाय, ठीक आहे, जावा." आणि मग ते माझे डायरेक्ट टाईट क्लोज वगैरे लागले. तर तेव्हा सगळेजण असे होते, की "अरे भाई तू म्हणजे करतोस का?" मग मी त्यांना सांगितलं, "हां, मी म्हणजे केलंय असं." पण फार असा भारावून नाही गेलो, की अ, काहीतरी मोठं अचीव्हमेंट केलं. पण ती जी मूव्हमेंट होती ना, लॉकडाऊन आणि एक टीव्हीवर दिसायचा आहे, व्यवस्थित आपल्याला ते ॲक्ट करायचा आहे, कॅरेक्टर करायचा आहे. तो जो आनंद होता ना, तो त्यावेळी मला जास्त अनुभवता आला. पहिलीच वेळ होती माझी. माझं जर या फील्डमध्ये जर म्हणजे कुणाकडे बघून आलो ना, तर पहिली गोष्ट म्हणजे शाहरुख खान. मला प्रचंड आवडतो. खूप लहानपणापासून आणि त्याच्यानंतर मला रणबीर कपूर खूप जास्त आवडायला लागला. म्हणजे तो इतका आवडायला लागला, इतका आवडायला लागला, की मला आठवतंय माझ्या आयुष्यातलं जर पहिलं गाणं आणि पहिले एखादी फोटो किंवा इमेज जर मी डाउनलोड केला असेल, माझ्या पप्पांचा कीपॅडचा फोन होता. त्यावेळी मी रणबीर कपूरचा फोटो आणि त्याचं ते सावऱ्या सिनेमातलं गाणं, येऊ शबनमी ते डाउनलोड केलं होतं. इतकंच नाही, तर माझ्या आयुष्यातला पहिला ईमेल आयडी काढला होता, तो असा काढला होता, pranayranbir@gmail.com. माझे जे मित्र होते ते मला चिडवायचे, की प्रणय रणबीर थोरवडे. वाईट वाटायचं, पण आता हसू येतं. इतका वेडा होता त्याचा. 10वी झाल्यानंतर जेव्हा मला पप्पांनी म्हणजे ॲडमिशन घ्यायची वेळ आली, तेव्हा पप्पा माझे खूप जास्त खुश होते, की फायनली याला इलेक्ट्रिकल मिळालं आणि आता हा इंजिनिअर होणार आहे. मग त्यांचं एक स्वप्न होतं, की मला इंजिनिअर करायचं. त्यामुळे ते खूप जास्त खुश होते, की इंजिनिअरिंग. पण मी ते एक व्यवस्थित केलं नाही ते इलेक्ट्रिकल वगैरे. म्हणजे मला ॲक्टिंग त्यामुळे मी फारसं काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. तर त्यावेळी एक दिवस असंच पप्पांनी माझी परीक्षा घेण्यासाठी मला म्हटले, की "अरे तू एवढे दिवस झालं ते करतोय सगळं. इंजिनिअरिंग जरा बघू तरी काय तुला येतंय, काय शिकलायस वगैरे." म्हणलं, "सांगा की," म्हणलं, "काय पण सांगा, करतो." पप्पा मला म्हणले, "माझा फोन जरा प्रॉब्लेम झालाय आणि चार्जरचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. ते दुरुस्त कर आणि ती लावून दे." पहिली गोष्ट मला ही नाही क्लिक झालं, की इलेक्ट्रिकलमध्ये ते चार्जर-बिर्जर आणि त्या गोष्टी येत नाही. ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतं. पण मी पण कॉन्फिडेंटली म्हणलं, "द्या इकडं करतो." मग बघितलं काय झालं, चेक वगैरे केलं, त्या पिन-बिनमध्ये घातलं, ते काय लागत नव्हतं. म्हणलं काय करायचं म्हणून मी ती वायर कट केली. त्या वायरीच्या 2 ते साइडचे जे टोकं असतात ते काढलं आणि ते डायरेक्ट सॉकेटमध्ये घातलं आणि लावली पिन आणि चालू केलं. मोबाईल फुटला, चार्जर फुटला, मीटर पण फुटला. मग पप्पांचा मला वाटतंय, की इंजिनिअर होण्याचा जो माझ्याबद्दलचा जो कल होता, तोही तुटला, फुटला. त्यामुळे पप्पा मला म्हणले, की "आता तुम्ही इंजिनिअरिंगपासून माघार घ्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाला जावा." मी खूप जास्त ग्रेटफुल आहे, की मी ह्या फॅमिलीमध्ये जन्माला आलो. माझी मम्मी, माझे पप्पा, माझा मोठा भाऊ. माझा मोठा भाऊ तो त्याच्या कामात वगैरे व्यस्त असतो. पण माझं मम्मीचं आणि पप्पांचं आमच्या तिघांचं खूप चांगलं बॉन्डिंग असतं. आम्ही सतत एखाद्या विषयाला घेऊन हसत-खेळत मस्त गप्पा मारत असतो आणि मला त्यांनी लहानपणापासून खूप सपोर्ट केलाय. म्हणजे सुरुवातीला असतं, की वेगळ्या कुठल्यातरी मार्गाला जाऊ नये मुलगा वगैरे. त्यांनी असं कधी अडवलं नाही मला. चांगल्यासाठी अडवलंय, पण असं की नाहीच करायचं असं नाही. मला त्यांनी खूप मोकळीक दिली आणि आय एम सो ग्लॅड की मला तसे पॅरेंट्स मिळाले. मला असं वाटतं, मी खूप स्वार्थी आहे, की येणाऱ्या प्रत्येक जन्मात मीच त्यांचा मुलगा असावा आणि तेच माझे आई-वडील असावे. दुसऱ्या कोणाच्या नशिबी तेही येऊ नयेत आणि मीही कुणाच्या पोटी जन्माला नाही. फक्त ते माझे मम्मी-पप्पा आणि